ड्रग्ज प्रकरणामध्ये 4 पोलिसांचं निलंबन, 8 जणांच्या विरोधात गुन्हा, आरोपींवर कडक कारवाई करा, शिंदे फडणवीसांचा पोलीस आयुक्तांना फोन। मुस्लिम आरक्षणावरून जरांगे आणि भुजबळांमध्ये जुंपली, मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण देण्याची जरांगे पाटलांची मागणी, जरांगेंचा अभ्यास कमी, भुजबळांचा जरांगेंना टोला। भुजबळांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, जरांगेंचा भुजबळांवर आरोप, तर मराठ्यांनो तयार रहा, सुरुवात आपण करायची नाही, जरांगेंचं आवाहन। राज्यात जातीपातीचं विष कालवलं जातंय, विष कालवणाऱ्यांना जनतेनं बाजूला केलं पाहिजे, राज ठाकरेंनी राजकीय नेत्यांना चांगलंच सुनावलं। काही लोकांचा सकाळीच भोंगा वाजतो, मुख्यमंत्री शिंदेंची राऊतांवर अप्रत्यक्षपणे टीका, मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊतांची जीभ घसरली। विधानसभेला भाजप 155 जागा लढण्याच्या तयारीत, तर शिवसेनेला 60 ते 65 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 50 ते 55 जागा मिळण्याची शक्यता। पुण्यात विधानसभेसाठी महाविकास आघाडीच्या जागांचा फॉर्म्युला ठरला, 8 पैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 3, काँग्रेसला 3 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 2 जागा लढणार असल्याची माहिती। विरोधकांकडून नीट शेमच्या घोषणा, संसदेत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक कमालीचे आक्रमक। सभासदांच्या मालकीच्या कारखान्यावर कारवाई अयोग्य, कारवाईचा केपी पाटलांना फायदा होईल, हसन मुश्रीफांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांना सुनावले खडे बोल। जालन्यात ओबीसी समाजाच्या वतीनं रायगव्हाणमध्ये पुढाऱ्यांना बंदी, गावाच्या वेशीवरच लावले गावबंदीचे फलक। पुण्यातून मुंबईपर्यंत लॉंग मार्चचं आयोजन, शैक्षणिक मागण्यांसाठी निघाला लॉंग मार्च, सारथी बार्टी महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा। कोल्हापूरच्या आजऱ्यामध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार, संकेश्वर बांदा महामार्गावर टोल नाक्याला शेतकऱ्यांचा विरोध। केंद्र सरकारच्या विलंब शुल्काच्या विरोधात सांगलीमध्ये रिक्षा संघटना आक्रमक, रिक्षा बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षा मोर्चा। नागपूर ते उमरेड रोडवरील सुरगाव येथे होणार कत्तलखाना, कत्तलखानाला स्थानिक नागरिकांचा विरोध, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली कत्तलखाना रद्द करण्याची मागणी। पुण्याची ओळख विद्येचे नव्हे तर ड्रग्ज आणि पबचे माहेरघर, पुणे राज्य सरकारमुळे बदनाम झालंय, जयंत पाटलांची राज्य सरकारवर खोचक टीका। प्रीपेड मीटर सक्तीवरून कोल्हापुरात इंडिया आघाडी आक्रमक, प्रीपेड मीटर सक्ती तात्काळ रद्द करण्याची इंडिया आघाडीच्या नेत्यांची मागणी। बीडमध्ये पावसामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी पुढे ढकलली, रद्द झालेली मैदानी चाचणी 1 जुलै रोजी होणार। अमरावतीमध्ये खासदार जनसंपर्क कार्यालयाचा वाद पेटला, 20 दिवस उलटूनही बळवंत वानखेडेंना कार्यालय न दिल्यानं काँग्रेस आक्रमक। छत्रपती संभाजीनगर महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन, पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, शहराच्या पाणी प्रश्नावरून शहर काँग्रेस आक्रमक। मुंबई विमानतळावर प्रवाशांचा संताप, एअर इंडियाच्या विमानाला वारंवार उशीर होत असल्यानं संताप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।